आरबीआय लोकपाल योजना, सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न बघा. 2021 कंबाईन पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे आपला. 1995 मध्ये बँक ग्राहकाच्या विवादाचे निपटारा करण्यासाठी 2021 मध्ये प्रश्न आहे 1995च्या योजनेचा. याचं कारण काय, तर 2021 मध्ये या योजनेला अपडेट करण्यात आलं होतं. यामध्ये काही चेंजेस करण्यात आले होते. ठीक आहे. सेम या प्रकारे लक्षात ठेवायचं, जानेवारी 17 म्हणजे आता 2-3 दिवसाआधी अगेन लक्षात ठेवायचं, आरबीआय इश्यू रिवाइज इंटिग्रेटेड ऑम्बुड्समॅन स्कीम. अगेन रिवाइज केली. त्यामुळे 100% पुढच्या एक्झाम मध्ये यावर प्रश्न असणार आहे. आपण म्हणतो ना सर जुने प्रश्न कसे काय येतात, तर ते या प्रकारचं. ठीक आहे. काय आहे रिव्हिजन, एक वेळा बघा. ज्याला आपण आरबीआय ऑम्बुड्समॅन स्कीम म्हणतो, बरोबर. यामध्ये बदल काय केला, तर बदल करायच्या आधी बघा की 1995 मध्ये बरोबर ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 2006 मध्ये, 2017 मध्ये, 2021 मध्ये आणि आता 2026 मध्ये या योजनेला अपडेट करण्यात आलं. काय केलं सांगतो. 21 मध्ये अपडेट केलं, लगेच हा आयोगाचा प्रश्न होता. आता 26 मध्ये अपडेट केलं, लगेच आयोगाचा प्रश्न असणार आहे. काय अपडेट केलं, तर अपडेट मध्ये पॉइंट नंबर 1 यामध्ये एक इंटिग्रेटेड म्हणजे एक एकीकृत तक्रार निवारण प्रणाली स्थापन करण्यात आली. म्हणजे एकाच जागी समजा बँकेसंदर्भात जर तुमचे काही विवाद असेल तर एकाच जागी तुम्ही तक्रार करू शकता. नंबर 2 ज्यावर प्रश्न हा मला वाटते अपेक्षित आहे. आधी कंपन्सेशन जे होतं ते 20 लाखापर्यंत होतं. आता याची मर्यादा किती लाखापर्यंत केली, 30 लाखापर्यंत केली. नंबर 3 जर मेंटली तुम्ही हरॅश झाले असाल तर आधी ही मर्यादा 1 लाखापर्यंत होती, आता ही मर्यादा 3 लाखापर्यंत करण्यात आली कंपन्सेशनची. काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. रिवाइज ऑम्बुड्समॅन स्कीम, आरबीआय रिवाइज ऑम्बुड्समॅन स्कीम. आधी 20 लाखावरून 30 लाखामध्ये आणि 1 लाखावरून 3 लाखामध्ये. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हे असे प्रश्न आहे जे संदर्भ साहित्यामध्ये आढळत नाही, परंतु प्रश्न यावर आलेले असतात. हा त्यातला डेमो आहे. आपण आपल्या रेग्युलर बॅच मध्ये जे तुमच्या बॅच मध्ये शेवटला फोल्डर आहे अपडेट व्हिडिओ, त्यामध्ये या प्रकारचे व्हिडिओ अपडेट करत असतो. ठीक आहे. आता हा व्हिडिओ अपडेट करून घ्या, एक वेळा नोट्स टेलिग्रामवर सेंड करतो. थँक्यू.